ओलम ग्लोबल साखर कारखान्यात स्थानिक तरुणांना डावलल्याचा आरोप, भरती प्रक्रियेत हेतुपुरस्पर टोलवाटोलवी केल्याचा आंदोलनकर्त्यांचा दावा, ऊस वाहतूक रोखून रस्ता रोको, 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा. चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द इथं ओलम ग्लोबल ॲग्री कमोडिटी साखर कारखान्यातील नोकर भरती प्रक्रियेत स्थानिक तरुणांना जाणीवपूर्वक डावललं जात असल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक तात्पुरते कर्मचारी, स्थानिक तरुण आणि ग्रामस्थांनी एकत्र येत रोखून धरली. कागणी दड्डी मार्गावर ऊस वाहतूक पूर्णपणे ठप्प करत रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन मुगेरी यांनी केलं. यावेळी बोलताना त्यांनी कारखान्याच्या भरती धोरणावर गंभीर आरोप केले. स्थानिक तरुण नोकरीसाठी गेले असता कमी शिकलेल्यांना आम्हाला जास्त शिकलेले हवेत असं सांगितलं जातं, तर जास्त शिकलेले तरुण गेले असता आम्हाला कमी शिकलेले कामगार हवेत असं कारण पुढं करून हेतुपुरस्पर टोलवाटोलवी केली जाते असा आरोप त्यांनी केला. हा प्रकार म्हणजे स्थानिक तरुणांवर अन्याय असून कारखान्यानं आपल्या परिसरातील तरुणांनाच प्राधान्य द्यावं अशी मागणी त्यांनी केली. रास्ता रोको आंदोलनामुळे कागणी दड्डी मार्गावर उसानं भरलेले ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर लांब रांगा लागल्या. काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी वाहन चालकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. स्थानिक आणि तालुक्यातील तरुणांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत, यासाठी आजचा त्रास सहन करण्याची तयारी असल्याची भूमिका अनेक ट्रॅक्टर आणि ट्रक चालकांनी व्यक्त केली. सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासनाकडून विशेष हस्तक्षेप झाला नव्हता, तसंच कारखाना प्रशासनही चर्चेसाठी उपस्थित झालं नव्हतं. मात्र या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कारखान्याचे अधिकारी रात्री 9 वाजता राजगोळी खुर्द इथं चर्चेसाठी येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांना देण्यात आली. या आंदोलनाला ज्योतिबा भांदुर्गे, बाबू कांबळे, रवी मोरे, नरसिंग धबाले, सुहास धबाले, कल्लाप्पा शिंदे, बसू अंगडी, यशवंत मोरे, नारायण तोंडले, संतराम भांदुर्गे, विरूपाक्ष कुंभार यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. स्थानिक तरुणांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला असून आता कारखाना प्रशासन काय निर्णय घेतंय याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.